Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. अकोला शहरातल्या गुर्दी या मतदान केंद्रावर आपण पाहू शकता की या ठिकाणी नवरदेव आणि नवरीसोबत आले पण त्या ठिकाणी नवरीने आपला मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावलेला आहे पण तिच्यासोबत चक्क नवरदेवही त्या ठिकाणी उपस्थित होता आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ही नवरी आहे। मला तुम्ही सांगाल की आज तुम्ही मतदान अधिकार बजावला काय सांगाल नेमकं ते नवरदेवाला सोबत घेऊन? सर्वांनी मत दिलेच पाहिजे। आपलं एक मत सर्वांसाठी अनमोल ठरू शकते। एक मत देऊन मला खूप छान वाटलं। हे तुमचं कितवं मतदान आहे काय? पहिलं मतदान आहे। पहिलं मतदान ते नवरदेवासोबत। दादा मला सांगाल तुम्ही आज तुम्ही इथे मतदानाला आलेत तुमच्या मिसेसला नवरी नवीन तुमची नवरी आहे तिला घेऊन आला नेमकं आणि तुम्ही आतमध्ये काय कसं वाटलं काय सांगाल? मला एकदम चांगलं फील झालं की माझं नवीन लग्न झालं आणि फर्स्ट मतदान आणि करते माझी मॅडम माझ्यासोबत तर मला चांगलं वाटलं। म्हणजे आयुष्याची पिढी अशीच राहणार सोबत पिढी अशीच राहणार आणि असंच आम्ही पुढे पण मतदान करत राहू। ठीक नेमकं तुम्ही सांगाल पहिलं मतदान होतं तुमचं त्या ठिकाणी तुम्ही सोबत तुमच्या होतात मग आयुष्य तुम्ही असंच काय सांगाल? माझं हे पहिलं वोटिंग होतं मला खूप छान वाटलं। आम्ही हर वेळेस वोटिंग करू। यांनी या ठिकाणी मतदान अधिकार बजावला आहे आणि त्यासोबतच त्यांनी म्हणजे म्हटलं की पहिले म्हणजे लग्न केलं त्यानंतर दोघंही सोबत या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे परिवार यांच्यासोबत आहेत। आता मला सांगाल की बा या ठिकाणी तुम्ही तुमच्या बहिणीचं तुम्ही मतदान केलं आहे आता नेमकं काय काय सांगाल? लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि ती लग्न लावलं आता वोटिंग केलं आता विदाई करू। हो म्हणजे पहिले मतदान मग विदाई? पहिले मतदान नंतर विदाई। हो कारण आतापर्यंत आम्ही सकाळपासून पाहत आलो की बा पहिले मतदान मग लग्न पण इथे जरासं वेगळं आहे इथे पहिले लग्न मग मतदान आणि आता विदाई काय सांगाल? काही लोकशाहीसाठी हे मतदान करावं। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की पहिले लग्न मग मतदान आणि आता या नवरीची विदाई होणार आहे आणि आज या ठिकाणी या जे आहेत नवरीने या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। कॅमेरामन साईसह गणेश सोनू, TV9 मराठी, अकोला। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.